गोकुळ सोबत गोकुल. आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. गोकुळवर महायुतीचाच चेअरमन झाला पाहिजे असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आणि गोकुळच्या राजकारणात 4 वर्षानंतर अचानक सारं काही बदललं. या बदलाचा आज शेवट झाला. ज्या मुख्यमंत्र्यांनी महायुतीचा चेअरमन झाला पाहिजे असा आदेश दिला त्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीला महायुतीचे सर्व नेते आणि संचालक गेलेत. त्यांनी सत्कार केला. नवीन अध्यक्ष नावेद मुश्रीफ यांचा मुख्यमंत्र्यांनी सत्कार केला आणि सगळ्यांच्या वतीनं मुख्यमंत्र्यांचाही सत्कार करण्यात आला आणि गेले महिनाभर सुरू असलेल्या गोकुळमधील महाराजकारणाच्या एक शेवट आज घडला. कारण गोकुळमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती हा वाद बाजूला ठेवून चेअरमन होईल अशी चर्चा सुरू होती. त्यासाठी शशिकांत पाटील चोयेकर यांचं नाव निश्चित झालं होतं. पण अचानक महायुतीचाच चेअरमन व्हायला पाहिजे असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आणि तेथूनच गोकुळच्या राजकारणाला अचानक कलाटणी मिळाली. आदेश आले त्यानुसार सगळे किल्ल्या फिरल्या आणि नावेद मुश्रीफ गोकुळचे चेअरमन झाले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बसून ज्या काय कोल्हापूर जिल्ह्यातल्या सहकारावर वेगळी किल्ली फिरवली त्या संदर्भात कोल्हापूर जिल्ह्यातच चर्चा सुरू झाली. त्यानंतर आज महायुतीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ याशिवाय पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, आमदार विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके, जनसुराज युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, ज्येष्ठ संचालक विश्वास नारायण पाटील यांच्यासह अनेकांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि महिनाभर चाललेल्या गोकुळच्या राजकीय नाट्याचा अखेर सत्काराने समारोप झाला. यावेळी आमदार सतेज पाटील गटाचे संचालक जे होते समर्थक ते मात्र अनुपस्थित होते. गोकुळमध्ये मुख्यमंत्र्यांनी सारं राजकारण बदललं. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या राजकारणाला अतिशय महत्त्व होते. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला त्यानुसार निवड झाली आणि निवडीनंतर आज त्यांचा सत्कार झाला. यातूनच कोल्हापूरच्या आगामी गोकुळच्या राजकारणाला कलाटणी मिळालेली आहे. त्यामुळे आता पाहूया पुढच्या काळात गोकुळचं राजकारण महायुती आणि महाविकास यांना एकत्र घेऊन चालतं की थेट महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या विरोधात रंगतं. त्यामुळे आता उत्सुकता आहे या नव्या राजकारणाचीच. धन्यवाद.